नमस्कार. अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, आशा कार्यकर्ता इथं या सर्व लाडक्या बहिणींना सुद्धा माझा नमस्कार. मी देवानंद गव्हाणदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, आशा कार्यकर्ता तसेच गट प्रवर्तकताई यांच्या संबंधीचे सर्व व्हिडिओज, माहिती, त्याचबरोबर शासन निर्णय, जे GR येत असतात नवनवीन, ते सर्व आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो. त्याचबरोबर सर्व शासकीय योजनेची माहितीसुद्धा आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो. बेल आयकॉनला प्रेस करा, ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करून ठेवा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई यांचे जे मानधन आहे ते आता बंद होणार आहे आणि सरकारी पगार तुम्हाला सुरू होणार आहे. खूप मोठी आनंदाची बातमी आहे, खुशखबरी आहे. कारण की आता अंगणवाडी ताई, मदतनीसताई ह्या खूप दिवसाच्या याची वाट बघत होत्या आणि लवकरच त्यांना आता शासकीय जे पगार आहेत ते सुरू होणार आहे, म्हणजे त्यांचं नियमितीकरण एक प्रकारचं होणार आहे. तुम्हाला माहीतच असेल की सुप्रीम कोर्टाने सुद्धा आदेश दिलेला आहे की अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई यांना ग्रॅज्युटी लागू करावी. तर ग्रॅज्युटीसुद्धा काही राज्यांमध्ये लागू आहे. म्हणजे हा जो आहे नियम ग्रॅज्युटीचा हा पक्का आहे, तुमच्यासाठी ग्रॅज्युटी लागू आहे. परंतु राज्य सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार त्याला तुमच्याकरिता अजूनही लागू केलेलं नाही आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे तुमची जी ग्रॅज्युटी आहे ती तुम्हाला पक्क्यात लागू आहे. आणि सर्व राज्य सरकारनासुद्धा त्यांनी असे ऑर्डर दिलेले आहेत की अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई यांची ग्रॅज्युटी लागू करा. परंतु काही राज्यांनी केलेली आहे आणि महाराष्ट्र राज्याने अजूनही केलेली नाही आहे. पण याची सुरुवात कधी होणार, यासाठी तुम्हाला धरणे आंदोलनं वगैरे करावी लागत आहेत. परंतु राज्य सरकारने हे लागू करायला पाहिजे. म्हणजे ग्रॅज्युटी तुम्हाला लागू आहे, परंतु राज्य सरकार हे तुम्हाला सुरू करत नाही आहे, हे गोष्ट वेगळी आहे. तर तुम्हाला अशाच प्रकारे आता जे गुजरात हायकोर्टनं जो निर्णय दिलेला आहे की अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, त्याचबरोबर त्यांना नियमितीकरण करण्यात यावं त्यांचं, आणि त्यांना पेन्शन, ग्रॅज्युटी, भत्ता, इतरही जे काय असतील सरकारी कर्मचाऱ्यांचे भत्ते ते सर्व त्यांना लागू करण्यात यावे, देण्यात यावे. म्हणजे एक प्रकारचे तुम्ही आता लवकरात लवकर सरकारी कर्मचारी व्हाल. आणि त्यासाठी जे आता उपाययोजना आहेत ते आता राज्य सरकारसुद्धा चालू केलेल्या आहेत. त्यांनी उपाययोजना तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये समाविष्ट करण्याबद्दलची आता अशातच एक बातमी आलेली आहे आणि याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे. आणि काय आहे माहिती सर्व आपण जाणून घेऊया, पुढे संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि तुम्ही कसे सरकारी कर्मचारी व्हाल याबद्दलची संपूर्ण माहिती. आणि तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारसुद्धा चालू होणार आहे थोड्याच दिवसात, काहीच दिवसात. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया, जाणून घ्या काय आहे ती सर्व माहिती. तर त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की संपूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका. स्किप करू व्हिडिओ बघता आणि तुम्हाला त्यातलं काही माहीत पडत नाही व्यवस्थित मी काय सांगायचा प्रयत्न करतो हे तुम्ही समजून घ्या, म्हणजे मग तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ समजेल. पण तुम्ही स्किप करू बघता आणि एक दोन कमेंट्स मला असे येतात की ही गोष्ट किंवा ही जी बातमी आहे किंवा हा जे हे फेक आहे आणि बोगस आहे, तर अशा प्रकारचे कमेंट करू नका. कारण की मी जी माहिती सांगत आहे ते संपूर्ण व्हिडिओ बघल्याशिवाय तुम्हाला कमेंट्स अशा करू नका, कारण की अशा कमेंट्सचा इफेक्टसुद्धा काही जे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यावर पडत असतो. तर संपूर्ण व्हिडिओ बघल्याशिवाय कमेंट्स करू नका. कमेंट्स करण्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला पाहिजे, मी काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे, त्याच वेळेस तुम्ही कुठलीही कमेंट करू शकता. म्हणजे कसं आहे की आता तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघितला आणि कमेंट्स केल्या, मला जास्त नाही तर एखाद कमेंट्स जरूर येते की ही माहिती खोटी आहे. तर आता होऊ शकते कोणी जाणून बुजूनसुद्धा असं करत असेल, जाणूनसुद्धा अशी कमेंट करत असेल, तर ते जाऊ द्या, ते बाजूला राहू द्या. आपलं मी जर जे व्हिडिओ आहे तुमच्या चांगल्यासाठीच बनवत असतो आणि तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून तुम्हाला माहिती पडावं यासाठी जे व्हिडिओ बनवत असतो. चला तर आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, देशात प्रथमच होणार अंगणवाडीची स्तरनिश्चिती, संकल्पपूर्ती अभियान, अंगणवाडी होणार प्राथमिक शाळेशी संलग्न. या अगोदरसुद्धा मी असा व्हिडिओ टाकलेला आहे ज्यामध्ये तो GR शासनाचा मी तुम्हाला दाखवून दिलेला आहे की त्यामध्ये त्यांनी स्पष्ट GR काढलेला आहे की जे अंगणवाड्या आहेत ते आता जिल्हा परिषदमध्ये विलीन होणार आहेत, त्यांच्याशी संलग्नित होणार आहेत. म्हणजे तुम्ही आता जिल्हा परिषदमध्ये जाणार आहात, तुम्ही जिल्हा परिषदचे आता कर्मचारी होणार आहेत. तर पुढे बघा, अंगणवाडी व प्राथमिक शाळा हे दोन्ही शिक्षणाचे केंद्र असले तरी राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार प्रथमच अंगणवाडी प्राथमिक शाळेशी संलग्नित केल्या जात आहे. देशात प्रथमच शिक्षण विभागामार्फत अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची स्तरनिश्चिती करण्याचा प्रयोग अमरावतीमध्ये होत आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी निपुण भारत अंतर्गत संकल्पपूर्ती अभियान उपक्रम तयार करून त्यांच्या नेतृत्वात शिक्षण विभाग प्रथमच अंगणवाडी ते 8वीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्तरनीतीचा प्रयोग करणार आहे. 3 ते 6 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून देशातील अंगणवाडीमार्फत शिक्षण दिले जाते. महिला व बाल विकास विभागामार्फत अंगणवाडीचे नियंत्रण व पर्यवेक्षण केले जाते.
6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाची जबाबदारी शालेय शिक्षण विभागावर असते. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार पूर्व प्रारंभिक शिक्षण हे शालेय विभागाशी संलग्न केले असल्याने राबवल्या जात आहे. संजिता महापात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती. अंगणवाडी हे नजीकच्या प्राथमिक शाळेला जोडल्या जात आहे आणि या बदलामुळे निपुण भारत उपक्रमाच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी ताईंना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर डाएट सोपवण्यात आलेली आहे. सध्या अनेक जिल्ह्यात डाएटमार्फत अंगणवाडी ताईंना प्रशिक्षण दिल्या जात आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत निपुण भारत कार्यक्रम आखण्यात आला आहे. निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत वय 3 ते 9 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भाषा व गणित विषयातील किमान क्षमता प्राप्त करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. तर इथं बघा, इथं महत्त्वाचं आहे, प्रशिक्षण संस्थांमार्फत अध्ययन स्तर निश्चितीबाबत प्रपत्र विकसित करण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम आठवड्यात जिल्हा परिषद अंतर्गत 139 केंद्रात नमुना निवड पद्धतीने शाळांची व अंगणवाडी केंद्रांची निवड करून केंद्र प्रमुख, विषय साधन व्यक्ती व इतर पर्यवेक्षकीय यंत्रणांमार्फत ही निपुण लक्ष अध्ययन स्तर पडताळणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही पडताळणी वस्तुनिष्ठ होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत गट विकास अधिकारी ते विविध विभागाचे प्रमुख व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अधिकारी यांचे भरारी पथक शाळांना भेटी देणार आहेत. या भेटीदरम्यान जिल्ह्यातील अंगणवाडी व शाळांमधील 3 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांची निपुण लक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे याकरिता जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्न करीत असते. त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून निपुण भारत उपक्रमांतर्गत संकल्पपूर्ती अभियान निपुण लक्ष पडताळणी कार्यक्रम हा प्रायोगिक तत्वावर अध्ययन स्तर निश्चितीचा उपक्रम आहे. तर अमरावती येथे हा उपक्रम होणार आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी निपुण भारत अंतर्गत संकल्पपूर्ती अभियान उपक्रम तयार करून त्यांच्या नेतृत्वात शिक्षण विभाग प्रथमच अंगणवाडी ते 8वीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चितीचा प्रयोग करणार आहे. तर तुम्ही बघू शकता की आता यावरून तुम्हाला स्पष्ट झाले असेल की आता अंगणवाड्या आणि जे शिक्षण विभाग आहेत ते एकत्र येणार आहेत आणि जिल्हा परिषदेमध्ये अंगणवाड्यांना समाविष्ट केल्या जाणार आहे. आता जिल्हा परिषदेमध्ये तुमची समाविष्टता झाली की मग तुम्हाला आता मानधनाचा विषयच राहणार नाही, कारण की सरकार तुम्हाला आता सरकारी कर्मचारी बनवण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहे. तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये एंटर केल्यावर म्हणजे समाविष्ट केल्यानंतर मग तुम्हाला आता मानधनाची गरज नाही राहणार. तुम्हाला पगार चालू होणार आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे तुमची जी दर्जा आहे तो तुम्हाला लवकरच सरकार देणार आहे. हे पावलं असं समजा की तुमच्यासाठी उचलली जात आहेत. सरकार तुमच्यावर हे काम करत आहे, परंतु या गोष्टीला थोडा वेळ लागू शकतो, पण तुम्हाला निश्चितपणे सरकारी कर्मचाऱ्याला दर्जा मिळणार हे निश्चित आहे. कारण की या सर्वोच्च न्यायालयाने ऑर्डर दिलेल्या गुजरात हायकोर्टाच्या जे निर्णय आहेत त्यानुसार सुद्धा तुम्हाला आता तुम्ही पक्क्या सरकारी नोकरीवर लागू शकणार आहात आणि लवकरच हे पावलं उचलली जातील आणि सुरुवात आणि महाराष्ट्र राज्याने केलेली आहे आणि तुम्हाला लवकरच आता शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा सुद्धा मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.